हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बनवणार आहे घरच्या घरी चॉकलेट. हे चॉकलेट खूप हेल्दी असणार आहेत. यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आणि नट्स वापरलेले आहे. इथे मी अर्धी वाटी फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहे, म्हणजे मी जवस घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी चिया सीड, अर्धी वाटी सनफ्लावर सीड, अर्धी वाटी फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड, अर्धी वाटी मी बदाम घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेले आहे आणि अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे. यामध्ये सगळे सीड्स आणि नट्स वापरलेले आहेत. त्यामुळे हे चॉकलेट जे होणार आहे हे एकदम हेल्दी आणि पौष्टिक असणार आहेत. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत. आधी मी बदाम, पिस्ता, अक्रोड आणि त्याच्यानंतर सगळे सीड्स टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे. सीड्स आणि नट्समध्ये खूप चांगल्या प्रमाणात ओमेगा 3 असते. ते मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगले आहे. माझ्या मुलीला चॉकलेट खूप आवडतात, त्यामुळे मी घरच्या घरीच हेल्दी आणि मुलांचा मानसिक विकास म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी हे चॉकलेट खूप चांगले आहेत. आता सगळे भाजलेलं साहित्य आता थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लावून त्याची चांगली पावडर बनवून घ्यायची आहे. यामध्ये आपण कुठल्याही काही बाहेरचं साखर, मैदा किंवा तेल वगैरे आपण याच्यामध्ये काहीही वापरलेलं नाही आहे. आणि गोड बनवण्यासाठी मी इथे खजुराचा वापर करत आहे. खजुरातल्या बिया काढून मी आता आपण वाटलेल्या पावडरमध्ये मिक्स करणार आहे आणि ते पण व्यवस्थित वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खजूरही आपले चांगले पावडरमध्ये मिक्स झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता. मी इथे एका बाटलीच्या झाकणाने याला गोल आकार असा दिलेला आहे. खायलाही खूप छान आणि टेस्टी लागतात. मुलंही खूप आवडीने खातात. त्यामुळे तुम्ही बाहेरचे चॉकलेट देण्याऐवजी असे घरच्या घरी बनवलेले चॉकलेट मुलांना देऊ शकता. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, मुले ॲक्टिव्ह राहतात. आता आपले व्यवस्थितपणे सगळे गोल इथे चॉकलेट्स मी बनवून घेतले आहे. त्यानंतर मी इथे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. डार्क चॉकलेट पण मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं असतं. याच्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं. आता मी त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे आणि आपण आता बनवलेल्या आपल्या ज्या चॉकलेट्स आहे त्याच्यामध्ये मी डीप करून घेणार आहे. व्यवस्थित असे मी 7 ते 8 चॉकलेट असे व्यवस्थित डीप करून घेतलेले आहे आणि त्याला नंतर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी मी ठेवणार आहे. 7 ते 8 तासानंतर आपले चॉकलेट व्यवस्थित सेट होतात आणि खाण्यासाठी तयार होतात. मुलांना रोज 1 किंवा 2 हे तुम्ही चॉकलेट देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले चॉकलेट इथे रेडी झालेले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे चॉकलेट कोणीही खाऊ शकतं आणि खायला खूप चवदार लागतात. अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट घरी बनवू शकता.